मुंबई ते गोवा कोकणच्या विकासाची जीवनवाहिनी मानला जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मुंबई ते गोवा कोकणच्या विकासाची जीवनवाहिनी मानला जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक वेळा आश्वासन दिलं। अगदी काही महिन्यांआधी कणकवलीतील एका कार्यक्रमात 31 मे पर्यंत महामार्ग पूर्ण होणार असल्याचं ठोस आश्वासन कोकणवासियांना दिलं। मात्र प्रत्यक्षात या महामार्गाची स्थिती नेमकी काय आहे, काम किती पूर्ण झालंय आणि प्रवाशांना अजून कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? बहुचर्चित आणि प्रतीक्षित असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचं काम 31 मे पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन जे आहे ते कणकवली मधील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी दिलं होतं आणि आता 10 दिवस लोटले 31 मे पर्यंत पूर्ण होणारं काम अद्यापही चिखलमय रस्त्याचं साम्राज्य आहे। मात्र या संदर्भात एलएस मराठीच्या माध्यमातून मी विशाल प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक प्रतिनिधीकडून याबाबतची माहिती घेणार आहे आणि त्या जिल्ह्यात नेमकी परिस्थिती काय आहे याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एलएस मराठीचे कोकण ब्युरो विशाल रेवडेकर यांनी मुंबईपासून थेट सिंधुदुर्गपर्यंत महामार्गांवर उतरून केला आहे एक विशेष रियालिटी चेक। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विविध ठिकाणी पोहोचलेत। पाहूयात हा विशेष ग्राउंड रिपोर्ट, पण त्याआधी नितीन गडकरी काय बोलले ते ऐकूयात। साहेबांच्या समोर ते शब्दाचे पक्के आहेत। या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही। मुंबईनंतर रायगड जिल्ह्यात प्रवेश करताच अनेक ठिकाणी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं दिसून येत आहे। काही भागांमध्ये काँक्रिटीकरण पूर्ण झालं असलं तरी सेवा रस्ते, उड्डाणपूल आणि स्थानिक वाहतुकीशी संबंधित काही कामं अद्याप सुरू आहेत। असं असताना येथून ये जा करणाऱ्या वाहनांना टोलचा त्रास सहन करावा लागतोय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी या ठिकाणचे रायगडचे प्रतिनिधी प्रसाद आहेत। मला सांगा, ज्या पद्धतीत संपूर्ण जिल्हावासियांना म्हणजे तिन्ही जिल्हे असतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यामध्ये नितीन गडकरींनी असं म्हटलं होतं की 31 मे पर्यंत हा जो पूर्ण रस्ता आहे, जो अगदी पळसपेपासून सुरू होतो तो गोव्याच्या बॉर्डरपर्यंत हा पूर्ण होईल असं म्हटलं होतं। मात्र प्रत्यक्षात आता त्या कुठेतरी नाराजीचा सूर मोडतोय, कारण टोल नाके चालू झाले मात्र रस्ता जैसे ते आहे। काय वाटतं? अगदी बरोबर आहे। तर या ठिकाणी जो मुंबई गोवा हा महामार्ग आहे गेली कित्येक वर्षापासून रखडलेला होता आणि त्याच्यातच जे चाकरमानी जे जास्त करून गणेशोत्सव सणाला भर पावसाळ्यामध्ये या रोडने मुंबईपासून ते गोवा असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल हा प्रवास करतात। मात्र गेली 15 ते 16 वर्षापासून या रस्त्याचं काम जे आहे ते अपूर्ण होतं। मात्र हा रस्ता अद्याप पूर्ण झाला असला असं म्हटलं जातं आहे। मात्र माणगाव असेल, नागोठण्यापासूनचा जो काही पुढचा भाग आहे फार महाडपर्यंत त्या ठिकाणी जे काही उड्डाणपूल आहे ते देखील अद्याप अपूर्ण स्थितीत आहेत। मात्र रायगड जिल्ह्यातून सुरू होणारा हा जो खारपाडा टोल नाका आहे, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या टोल नाक्याला सुरुवात झालेली आहे। या टोल नाक्याच्या माध्यमातून जे प्रवासी आहेत त्यांच्याकडून टोल आकारला जात आहे। मला सांगा, नितीन गडकरींनी म्हटलं होतं 31 मे रोजीपर्यंत संपूर्ण महामार्गाचं काम जे आहे ते पूर्ण होईल। मात्र सद्यस्थितीला हा टोलचा घाट जो आहे तो सर्वसामान्यांवर येणाऱ्या मुंबईस्थित जे रहिवासी आहेत यांना कुठेतरी पडलेला दिसतोय। आपण कसं बघता, अनेक आंदोलनं देखील या ठिकाणी या टोल नाक्यावर झाली। हो, नक्कीच आपण एलएस मराठीच्या माध्यमातून देखील जे आंदोलनं या टोल नाक्यावरती झाले होते, विविध पत्रकार संघटना असतील, विविध ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून देखील टोल नाका बंद करण्याची मागणी जी आहे ती जोर धरली होती। मात्र त्याला देखील त्या आंदोलनकर्त्यांना देखील कुठेतरी या टोल नाका प्रशासन असेल व संबंधित रस्ते प्रशासन असेल यांनी देखील केराची टोपली जी आहे ती दाखवलेली पाहावयास मिळते। कुठल्याही प्रकारचं त्यांच्या आंदोलनाची दखल ही घेतली गेलेली नाही आहे। तर निश्चितच जर बघितलं तर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड जिल्ह्यातील या ठिकाणी जो टोल नाका आहे तो सुरुवातीलाच म्हणजे ज्यावेळी इथून जो मुंबईस्थित जो रहिवासी आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतो त्यावेळी मात्र हा पहिला टोल जो आहे म्हणजे खिशाला कात्री बसते। मात्र प्रवास जो आहे तो सुखकर होतो का हे देखील आपण पुढच्या टप्प्यात पाहणार आहोत। आपण रत्नागिरीमध्ये देखील अशाच माहिती जी आहे ती तिथल्या आपल्या प्रतिनिधीकडून घेणार आहोत। मात्र सद्यस्थितीला रायगडमधील ही जी नाराजी आहे ती नाराजी मात्र पाहायला मिळते आहे। रायगडमधील इंदापूर, माणगाव, महाड या पट्ट्यात अनेक ठिकाणी वाहन चालकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। काही ठिकाणी वेगवान प्रवास शक्य झाला असला तरी काही कामं अद्याप अपूर्ण असल्याची नाराजी देखील व्यक्त होते।
या भागातील वास्तव मांडलंय आमचे रायगड प्रतिनिधी नितेश लोखंडे यांनी। मुंबई गोवा नॅशनल हायवे वरून आपण सुरू केलेला प्रवास जो आहे तो पळसपे पासून आता महाड पर्यंत जो 120 किलोमीटरचा टप्पा जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे। आणि जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी असणारी धोकादायक वळण आणि झालेलं निकृष्ट दर्जाचं काही प्रमाणात असेल, पण ते निकृष्ट दर्जाचंच म्हणावं लागेल, कारण त्या ठिकाणी काही ठिकाणी खड्डे असतील, काही ठिकाणी डायव्हर्शन असतील, काही ठिकाणी मिडल कट असतील आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना फलक हवे होते ते मात्र त्यांचा अभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। आणि जर आता पाहिलं तर या आता मुंबई गोवा नॅशनल हायवेवर मी आहे आणि महाड मध्ये आपण आता आलेलो आहोत आणि हा जो प्रवास आहे तो अगदीच म्हणता येणार नाही वाईट होता, मात्र सध्या स्थितीला हा प्रवास जो आहे तो सध्या सुखकर असल्याचं पाहायला मिळते। कारण मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीत या महामार्गाचं काम जे होतं ते रखडलेलं होतं ते काम काही प्रमाणात पूर्ण झालंय, काही ब्रिजचं काम जे आहे ते देखील पूर्ण झालेलं आहे। आणि आता या महाड मधली सध्याची परिस्थिती काय आहे, आपले रिपोर्टर या ठिकाणचे आहेत, प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, मला सांगा कशा पद्धतीचा आता हा जो मुंबई गोवा महामार्गाचा प्रताप जे आहेत जे मागील अनेक वर्षापासून चालू आहेत, चर्चेत असतो मात्र पूर्णत्वास येत नाही, सध्या स्थितीला काय परिस्थिती आहे रायगडमध्ये? सध्या बघायला गेलं तर महाड आणि पोलादपूर हा मुंबई गोवा हायवे जो महामार्ग आहे तो हा पूर्णत्वास आलेला आहे। मात्र लोणेरे पासून जो निघणारा मार्ग आहे म्हणजे तो माणगाव असेल, इंदापूर असेल, रोहा असेल, या रोहा आणि जो बायपास जो माणगाव जातो या ठिकाणी जे उड्डाणपुलाची कामं आहेत ती अजूनही अर्धवट स्थितीत आहेत। काही गणपती उत्सवाला की फक्त बांधकाम मंत्री येतात, आश्वासनं देतात की महामार्ग पूर्ण होईल, मात्र ते चित्र जे आहे ते पुन्हा एकदा जे आहे तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। जर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मंत्री महोदय नितीन गडकरी आहेत, यांनी देखील आश्वासन दिलं होतं की मे महिना अखेर हा मुंबई गोवा 100% पूर्ण होईल। मात्र हे देखील 100%चं जे आश्वासन आहे हे देखील अपुरं आहे, म्हणजे कुठेतरी जनतेला गाजर दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि जर आपण स्थिती पाहिली तर माणगाव आणि इंदापूर हा एकेरी रस्ता असल्यामुळं त्या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ही मोठ्या प्रमाणात होते। निश्चितच हा त्रास आम्हाला देखील आता सहन करावा लागला, जवळजवळ तासभर त्या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये आमचा देखील वेळ गेला। मला सांगा आत्ताच्या कंडिशनला ज्या घाई गडबडीत काम सुरू आहे महामार्गाचं, मात्र त्या ठिकाणी जो दर्जा आहे कामाचा तो कसा बघितला आपण, काय पाहताय का याबाबत? जर आता बघितलं तर लोणेरे या ठिकाणी जो उड्डाणपूल आहे या उड्डाणपुलाचे जो मागील जो छप्पर जे बसवलेले आहेत ते काही अवस्थेत तर मोडकली झालेले आहेत। म्हणजे या येत्या जो पाऊस आता सुरू झालेला आहे या पावसामध्ये जो पूल उड्डाणपूल आहे हा कोसळण्याच्या या स्थितीत आहे। त्यामुळे जो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे हा अद्याप अपुरा आहे। जर पाहायला गेलं तर शनिवारी आणि रविवारी जी आपले हे आहेत प्रवासी वर्ग असतील किंवा पर्यटक असतील येत असतात, माणगावला येत असतात, महाबळेश्वर, त्यानंतर आपल्या दिव्या आगार असेल, हरिहरेश्वर असेल या ठिकाणी येत असतात। मात्र त्यांना तो वाहतूक कोंडीचा जो सामना आहे हा पूर्णत्वास येतो आणि त्यामुळे हा वाहतूक कोंडीचा जो सामना आहे हा नागरिकांना करावा लागतो, प्रवासी वर्गाला करावा लागतो। त्यामुळे कुठेतरी हा मुंबई गोवा हायवे हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा असं जनतेचा देखील ठाम मत आहे। तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथले आपले रायगडचे प्रतिनिधी निलेश लोखंडे आहेत, नितेश लोखंडे जे आहेत त्यांनी सांगितलंय की निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते घाई गडबडीत सध्या सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम जे आहे ते मागील अनेक वर्षापासून रखडलेलं आहे, मात्र या ठिकाणी प्रत्येक वेळी मंत्री नितीन गडकरी जे आहे ते येतात, काहीतरी आश्वासने देतात आणि निघून जातात, मात्र प्रत्यक्षात या महामार्गाचं काम जे आहे ते अद्यापही अपूर्णच आहे। जरी देखील या कामाचा वेग जरी वाढला असला तरी कामाचा दर्जा जो आहे तो तेवढाच आहे का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। आपण आता पुढच्या टप्प्यात जाणार आहोत, खेडमधील काय परिस्थिती आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते देखील पाहणार आहोत पुढील काही वेळात। मुंबई गोवा महामार्गातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला भाग म्हणजे रत्नागिरी जिल्हा। अनेक वर्ष रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। आता अनेक ठिकाणी रस्ता तयार झाला असला तरी काही ठिकाणी कामाची गती आणि सुरक्षिततेचे प्रश्न अद्याप कायमच आहेत। महामार्गांवर धोकादायक परिस्थिती आणि चिखलाचं साम्राज्य दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीमधील परिस्थितीची कैफियत मांडली आहे आमचे रत्नागिरी प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। आहे तो आता कसा पूर्णत्वास येईल आणि नितीन गडकरींनी ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं 31 मे पर्यंत हा रस्ता जो आहे तो पूर्णत्वास येईल, अतिशय व्यवस्थित काम होईल। मात्र सद्यस्थितीला हे काम जे आहे ते अपूर्णच आहे। कागदी घोडे जे आहेत ते नाचवण्यात इथले अधिकारी जे आहेत ते
मग्न आहेत. मात्र इथली रत्नागिरीमधली काय परिस्थिती आहे, उत्तर असेल त्याचप्रमाणे दक्षिण रत्नागिरी असेल, इथली काय परिस्थिती आहे, आपल्या प्रतिनिधी या ठिकाणी शुभम आहेत. शुभम, मला सांगा, उत्तर रत्नागिरी जर पाहिलं म्हणजे पोलादपूरपासूनचा खेडपर्यंतचा प्रवास, त्याचप्रमाणे खेडपासून जो सुरू होतो तो अगदी राजापूरच्या टोकापर्यंतचा प्रवास, कसा नेमका आत्ताची सध्याची कंडिशन या रस्त्याच्या बाबतची आहे? नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. जर बघायला गेलं तर प्रामुख्याने उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी याच्यामध्ये जो मेन जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने जर बघायला गेला तर तुम्ही जे कशेडीचा बोगदा सोडला त्यापासून चिपळूणपर्यंत जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे. मात्र चिपळूणच्या पुढं सावर्डा असेल, सावर्ड्या पुढं राजापूर असेल, संगमेश्वर आहे, इथं अद्यापही काम चालू आहे. आणि अशातच आता पूर्णपणे जो रस्ता खोदला आहे त्यामुळे जो चिखल आहे किंवा जो प्रवासींना जो त्रास होतो वाहन चालकांना तो आता खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. कारण रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचं डांबर नाही टाकलेलं आहे, रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचे डायव्हर्जन नाही दिलेले आहेत. जे म्हणतात की घोडा बाजार असतो त्या प्रकारे काम चालू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय रस्ते मंत्री नितीनजी गडकरी यांनी जे म्हटलं होतं की 31 मेपर्यंत हे काम पूर्ण होईल, पण कुठे ना कुठे त्यांची डेडलाईन इथं चुकलेली आहे आणि याचा संताप आता इथले नागरिक देखील व्यक्त करत आहेत. आम्हाला सांगा, ज्या पद्धतीचा कामाचा दर्जा आहे सद्यस्थितीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, म्हणजे दक्षिण असेल किंवा उत्तर असेल, सद्यस्थितीला कामाचा दर्जा कसा वाटतो? अनेक तक्रारी होतात, अनेक वेळा अपघात देखील होतात. ज्या ठिकाणी अगदी म्हणजे तुमच्या रत्नागिरीमधला भोसते घाट जो आहे तो देखील अगदी म्हणजे धोकादायक स्थितीतला आहे. अनेक आंदोलनं देखील झाली आहेत त्या ठिकाणी, अनेकांचे जीव गेलेत. मात्र त्या ठिकाणी काही उपाययोजना केल्यात का? त्याच्यावरती अजून ठोस अशा उपाययोजना काही झाल्या नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामुख्याने इथल्या नागरिकांशी बोलताना जेव्हा अपघात होतो तेव्हा हायवेवरती कोणत्याही प्रकारचे CCTV कॅमेरे नाही आहेत. तसेच डिवायडर बनवलेले आहेत, 2-4 पदरी लेन केलेलं आहे. मात्र डिवायडरच्या मध्ये जी झाडी पाहिजे ती झाडी प्रामुख्याने अजूनही इथं बसवली नाहीत, ज्यामुळे रात्रीच्या वेळेला जर साईडच्या लेननी जर एखादी गाडी आली आणि त्याची लाईट जर डायरेक्ट समोरच्या गाडीवरती जर पडली तर इथं अपघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याची क्वालिटी बघितली तर तुम्ही चिपळूणपासून किंवा खेडपासून पार तुम्ही संगमेश्वरपर्यंत गेला तर तुम्हाला रस्त्याच्या मध्ये पॅच दिसतील, जे पॅच डांबरी रस्त्याने डांबर टाकून ते बुजवण्यात आलेत. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की उन्हामुळे किंवा रोडच्या क्वालिटी कमी असल्यामुळे तिथं मोठे मोठे खड्डे पडलेत, रस्ता खचला आहे. जर तुम्ही आता परशुराम घाटाकडे गेला तर तुम्हाला काही ठिकाणी रस्ता खचलेला दिसेल आणि अशा खचलेल्या रस्त्यावरती मग डांबरीकरण केलेलं आहे आणि तात्पुरती मलमपट्टी केली आहे. आणि आताच्या कंडिशनला कोकणामध्ये पाऊस भरपूर असतो, त्यामुळे जर डांबरीकरण हा जर पर्याय होता तर जे सिमेंट टाकून जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे जी वरनं येणारी जी माती आहे ती संपूर्णपणे आता डोंगराची माती आहे ती संपूर्णपणे आता हायवेवरती यायला सुरुवात झाली. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या पावसाळ्यामध्ये कोकणकर असेल किंवा कोकणामध्ये येणारा जो पर्यटन वर्ग असेल यांच्या जीवाला खूप मोठ्या प्रमाणात धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. तर निश्चितच जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रिपोर्टरचा आपण या ठिकाणी ॲनालिसिस घेतोय की जेणेकरून तिथला रस्ता, तिथली सुरक्षा याबाबत अनेक प्रश्न जे आहेत ते अद्यापही प्रलंबितच आहेत. मात्र प्रामुख्याने मुद्दा राहतो तो 31 मेचा होता आणि आता वाहन चालक प्रश्न विचारतायत, नितीनजी रस्ता कधी होणार? कारण ज्या गणपतीचं नाव घेऊन येणाऱ्या गणपतीसाठी जो चाकरमानी असेल, मुंबई स्थित असणारा जो रहिवासी असेल, यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी, गणेश भक्तासाठी हा रस्ता जो आहे तो चिखलमुक्त होईल असं काहीचं वक्तव्य जे आहे ते नितीनजी गडकरी यांनी सिंधुदुर्गमध्ये केलं होतं. असंच काही वर्षांपूर्वी एक वक्तव्य जे होतं ते सिंधुदुर्गमध्ये केलेलं प्रामुख्याने आपल्याला आठवतंय की ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं मुंबई गोवा मार्ग हा जो आहे हा टोल मुक्त असणार आहे. मात्र आपण जर संपूर्ण या महामार्गाची ॲनालिसिस जर बघितला तर प्रत्येक ठिकाणी टोल जे आहे ते 50 ते 40 किलोमीटरमध्ये हे टोल आकारण्यात येत आहेत. आणि आत्ता सद्यस्थितीला नागरिकांमधून जो संताप आहे तो देखील आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतो. आपण पुढील अजून माहिती घेणार आहोत, कारण संपूर्ण सिंधुदुर्गपर्यंत पळसपेपासून सुरू झालेला हा तळ कोकणापर्यंत जाणारा मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हे माहीत नाही, पण याची परिस्थिती, सद्यस्थिती काय आहे हे मात्र आपण आपल्या दर्शकांना निश्चितच दाखवणार. भेटूया पुढच्या सेगमेंटमध्ये. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात महामार्गाचं स्वरूप बदलताना दिसत असलं तरी काही ठिकाणी स्थानिक मागण्या, जोड रस्ते आणि सुरक्षेचे प्रश्न अद्याप कायम आहेत. त्यामुळे महामार्गाचं काम पूर्ण झाल्याचा दावा आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये किती अंतर आहे हे या रियालिटी चेकमधून समोर येत आहे. रियालिटी चेकच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल तर रायगडमधील काम जे आहे ते 70% पूर्ण झालं. मात्र परिस्थिती जर पाहिली तर टोल नाक्याचा जो घाट आहे तो तिथल्या स्थानिकांवर घातला जातोय आणि त्यामुळे तेथील नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत.
पुढे जर आपण रत्नागिरीमध्ये आलो तर दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरीमधील जो रस्त्याचा भाग आहे तो पूर्णतः म्हणजे जवळपास 50% पेक्षा काम जे आहे ते अजून अर्धवटच आहे. ब्रिजची कामं जी आहेत ती अर्धवट आहेत. तर तसंच सिंधुदुर्गमध्ये जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी 90% काम जे आहे ते महामार्गाचं पूर्ण झालं. मात्र वस्तुस्थिती पाहता सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फलक असतील, दिशादर्शक फलक असतील, याचा अभाव जो आहे तो कुठेतरी आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे जर संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती पाहिली तर 400 किलोमीटरचा 400 ते 450 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. पळसपे पासून सुरू झालेला हा महामार्ग आता अगदी सिंधुदुर्गच्या टोकापर्यंत येऊन पोहोचला. मात्र सद्यस्थितीला अगदी जीवघेणा प्रवास जो आहे, अगदी डायव्हर्शन असतील किंवा चिखलाचं साम्राज्य असेल, हे आपण या ठिकाणी पाहिलंच. मात्र रियालिटी चेकमुळे कुठेतरी प्रशासनाला जाग येते का चिखलमय रस्त्यातून प्रवाशांना, येणाऱ्या गणेशोत्सवाच्या गणेश भक्तांना प्रवास सुखकर होतो का, हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग. मुंबई ते सिंधुदुर्ग या संपूर्ण पट्ट्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते. महामार्गाचा मोठा भाग पूर्णत्वाच्या दिशेनं गेला असला तरी काही महत्त्वाची कामं अद्याप बाकी आहेत. त्यामुळे महामार्ग पूर्ण झाला या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी LS मराठीनं केलेला हा रियालिटी चेक अनेक प्रश्न उपस्थित करतोय.